पेक्षा कव्हरला मिळाली पहिली सिंगलला अकाउंट ओपन झालं. दीपकजी मिनमिने साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये. धावसंख्या जाऊन पोहोचली, अगदी आपण पाहता एक अकाउंट ओपन झाले. पहिल्याच बॉल वरती अक्षय गोलंदाजी मार्क वरती आहे. आता मात्र सॅकिंग वरती प्रवीण पतारे. हो, पहिलाच बॉल आणि सरळ पाठवलाय लॉंग ऑफ आणि लॉंगॉनच्या वरून सीमारेषेच्या पलीकडे प्रवीण पतारेच्या बॅटमधून आलाय पहिला षटकार. चांगला बॉल पाहायला मिळतोय, अगदी पडल्यानंतर स्लाइडली बाहेर निघाला. इथून जर पाहिलं गेलं तर डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल वरती सिंगल, दुसऱ्या बॉल वरती षटकार आणि तिसराच बॉल इथून जर पाहिलं तर मात्र डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली मॅच या दोन्ही टीमच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतीये. हो, आणखीन एक चांगला बॉल. अगदी आपण पाहताना की यावेळी अगदी जाग्यावरतून खडे खेळण्याचा प्रयत्न झाला आणि इथे मात्र बॅट अँड बॉलचा कोणताही संपर्क होत नाहीये. आणखीन एक डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग, चांगला टप्पा आता मात्र मिळाला गोलंदाज अक्षयला. धावसंख्या 7 धावफलकावरती. हो, आणखीन एक सेम अगदी आपण पाहताना अचूक टप्पा, ऍक्शन रिप्ले जणू काय आपल्याला पाहायला मिळाला. केटीसी लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता ऍक्शन रिप्ले. बॉल पडल्यानंतर अगदी आपण पाहता स्लाइडली बाहेर निघतोय. चांगली लाईन पकडली आता मात्र अक्षयनं. हो, आणखीन एक चांगला बॉल पडल्यानंतर अगदी राईज झाला, वेगानं पुढे निघाला आणि इथून मात्र डॉट बॉल न झाला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या बॉलवरती सिंगल आली होती आणि दुसऱ्याच बॉलवरती षटकार आला होता अक्षयच्या विरोधामध्ये. तो अगदी आपण पाहता पिच बॉल होता, त्याच्यावरती बरोबर समोर षटकार टोकला होता प्रवीण पतारेनं आणि त्याच्यानंतर अक्षयनं टाकलेले 4 डॉट बॉल, ज्यानं मात्र धावसंख्या धावफलकामध्ये पाहायला मिळते ती 7. वेळ घेऊ नका, कारण की बरोबर आपल्याला 25 मिनिटांच्या आतमध्ये पहिलं सत्र या ठिकाणी कंप्लीट करायचं आहे. बरोबर जर पाहिलं गेलं तर 10:25 या मॅचला सुरुवात झाली. इतकं जलद हे षटक समाप्त झालाय. वेळ जरूर आहे जय भवानी अर्बन टीमकडे, परंतु आदरणीय धीरजजी धुळे साहेबांना विनंती आहे की आपण या मुख्य मंचावरती यायचं. आपलं देखील आमदार चषकामध्ये सहर्ष आणि मनपूर्वक स्वागत. 7 धावा धावफलकावरती पहिलं षटक समाप्त झालंय. मयुरेश सेकंड ओव्हरमध्ये आपण पाहता बॅटिंग पॉवर प्लेचं षटक आणि आता मयुरेशला तुम्ही इथून गोलंदाजी करताना पाहणार आहात. चला, वेळ घेऊ नका. 10:25 मॅच सुरू झाली आणि आता बरोबर जर पाहिलं गेलं तर 10:28 झालीत. हो, पहिलाच बॉल आउटसाइड ऑफ स्टंप. पंच संदीप गायकवाड सर सांगतात इट इज व्हाईट बॉल. एक्स्ट्राची धाव इथून आपल्याला पाहायला मिळते. एक्स्ट्राच्या धावांना आपण पाहता धावफलक जाऊन पोहोचेल ते 8 वरती. महत्वपूर्ण मॅच आहे. खऱ्या अर्थानं दोन संघ एकमेकांच्या समयमध्ये आल्यानंतर पहिला विजय स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमनं मात्र मिळवला. आता इथून मात्र आणखीन एक चांगला बॉल, दुसरा विजय खऱ्या अर्थानं आपल्याला स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमचा पाहायला मिळेल की मात्र पहिल्या विजयाचा खऱ्या अर्थानं भरपूर समाचार जय भवानी अर्बन टीम इथून घेताना पाहायला मिळेल. दोघांमध्ये अगदी काटेकी टक्कर, बिग फाईट मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. लोवर फुलटॉस बॉल ऑन साईडला फ्लिक केलाय. अगदी आपण पाहता रिसच्या साह्यानं जबरदस्त फटका, परंतु इथे जर पाहायला गेलं तर डीप मध्ये बरोबर अगदी वाडी स्लॉंगन आणि काउ कॉर्नर मध्ये त्या ठिकाणी आपल्याला अक्षय पाहायला मिळतोय. तोपर्यंत एकच धाव इथून येते. एका धाबानं आपण पाहताय धाव फलक जाऊन पोहोचले 9 वरती. बॅटिंग करतीये स्वर्गीय भास्कर 11 अंजप. चांगली मॅच. ओ, वाईड यॉर्कर. पंच सांगतायत इट्स अ नो बॉल. ओ, स्टेपिंग का सर?
नो बॉल आला. चांगला बॉल होता खऱ्या अर्थानं, परंतु अगदी आपण पाहता रिटर्न क्रीज आहे त्या ठिकाणी. ऑल ओव्हर फुल टॉस फ्रीटचा बॉल गॅप मध्ये चाललाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे धावा मिळतील 4. ठोकलाय चौकार. चौकाराच्या साह्यानं आपण पाहताय 14 धावा धावफलकामध्ये आलात. फ्रीटचा बॉल आला, त्याच्यावरती मोमेंटम मिळालं. फ्री हँड न केलेला हा फटका, अगदी फ्री माइंडनच प्रवीण पतारे यांनी मात्र हा चौकार लगावला. 14 धावा धावफलकावरती. ओ बाउन्सर आलाय, परंतु पंच सांगतात जास्त मात्र बाउन्स झाला. आणि अगदी आपण पाहिलं गेलं तर मात्र हा व्हाईट बॉल आला. एक बाउन्सर तर इथून मात्र मयुरेशच्या या षटकातील कंप्लीट झाला. म्हणजे आता या ओव्हरमध्ये तुम्ही नेक्स्ट बाउन्सर मारूच शकत नाही, अन्यथा पंच नो देखील देतील. व्हाईट बॉल आल्यानंतर 15 धावा धावफलकावरती. ओ फटका चांगला एक्स्ट्रा कव्हरला, डीप मध्ये फिल्डर आहेत तोपर्यंत धाव एकच पाहायला मिळतीये. काय फिल्डिंगची व्यूहरचना मैदानाच्या आतमध्ये केली आहे. बॅटिंग पॉवर प्ले चालू आहे आणि बरोबर अगदी जर पाहायला गेलं तर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक फिल्डर ठेवण्यात आला. त्यानंतर अगदी आपण पाहता लॉंग ऑन मध्ये एक फिल्डर आणि त्यानंतर अगदी काऊ कॉर्नर आणि व्हाईटिश लॉंग ऑन अगदी त्यांच्या मधोमध एक फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग 30 या सर्कलच्या बाहेर मयुरेशनं मात्र सेट केली आहे आणि तशीच गोलंदाजी देखील. ओ मिस टायमिंग हवेमध्ये फिल्डर दोन्ही दूर राहिलेत. नो मार्क्स लँड. एक कंप्लीट सेकंडचा प्रयत्न आणि सेकंड डाव देखील कंप्लीटच होईल. गुड रनिंग बिटवीन विकेट. 2 धाबा इथून कंप्लीट होतात. 2 धाबांना आपण पाहता धाव फलक जाऊन पोहोचेल ते मात्र 18 धावा धाव फलकावरती आलात. या षटकातील अजूनही एक बॉलचा खेळ बाकी आहे आणि लगेच बॅटची मागणी करण्यात आली. मारुती माली काय खेळलेत मारुती माली. बामच्या मला मैदानावरती आमदार चषकामध्ये आणि तिथून लगेच आपण पाहताय आदरणीय सामाजिक कार्यकर्ते रोशनजी दलवे साहेब आणि जय हनुमान क्रिकेट संघ बाकस आयोजित आमदार चषकामध्ये आपल्याला पुनश्च एकदा या 2 टीमचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. हो खोला टाकला होता, अगदी आपण पाहता समोर खेळला फिल्डर आहेत त्या ठिकाणी प्रवीण रोशन माफी असावी रोशन त्या ठिकाणी आपण पाहता. तोपर्यंत धाबा मिळतील 2. गुड रनिंग बिटवीन विकेट. दोनही बॅटरमध्ये कॉर्डिनेशन फार चांगलं आहे. अगदी जर पाहायला गेलं तर आखो में इशारा होतो. जसं अगदी पाहिलं फिल्डर थोडंसं अगदी लेझी झाला, त्याचवेळी मात्र 2 धाबा देखील इथून कंप्लीट झाला. 2 धाबांना धावफलक जाऊन पोहोचले 20. प्रतिषटक 10ची सरासरी राखली आहे. ती पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना स्वर्गीय भास्कर इलेव्हन अंजप टीमनं मारुती माली 5 बॉलमध्ये 6 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात आणि 8 बॉलमध्ये 11 या धावसंख्येवरती बॅटिंग करतात ते प्रवीण पतारे. 2 ओव्हरचा खेळ समाप्त. पहिल्या ओव्हरमध्ये अक्षयनं धाबा खर्च केल्या होत्या त्या 7 आणि आता सेकंड ओव्हरमध्ये मयुरेशनं धाबा खर्च केल्या त्या 13. एकंदरीत 20. चला वेळ घेऊ नका, हे सातत्यानं आम्ही तुम्हाला यासाठी सांगतोय की मात्र 25 मिनिटांच्या आतमध्ये आपल्याला सत्र कंप्लीट करायचंच आहे. चौतीस मिनिटे. तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आहे. गोलंदाज प्रवीण गोलंदाजी मार्कवरती. समोर प्रवीण पतारे. प्रवीण वर्सेस प्रवीण. हो पहिलाच बॉल आतमध्ये आला. आतमध्ये आला नाहीये तो आणला आणि इथून जर पाहिलं गेलं तर मात्र सिंगल जाब आली. सन्मान दिलाय या बॉलला. प्रवीणनं प्रवीणच्या विरोधामध्ये मात्र ती पहिली सिंगल घेतली आहे आणि सिंगलला धावफलक आता जाऊन पोहोचले ते मात्र 21 जावा धावफलकावरती. मुख्य मंचावरती आपल्याला मान्यवर पाहायला मिळतात या स्पर्धेचा आनंद घेताना.
भरपूर सारे प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला आपल्याला पाहायला मिळतात. भरपूर सारे मान्यवर या स्पर्धेच्या ठिकाणी पाहायला मिळतात. ओ कट केलाय, मिस टायमिंग आहे, हवेत फील्ड दूर राहिलेत. पहिली तर वेगाने कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न आणि आता तिसरीचा देखील प्रयत्न होतोय. तोपर्यंत अगदी आपण पाहताय बॉल आलाय. दोनच धावा आल्यात, 2 धाब्यानं आपण पाहताय 23 धावा आता धाव फलकावरती. प्रवीणचं हे षटक. दोन धावा आल्या आणि पंचांनी सांगितलं पुन्हा एकदा बाउन्सर आला. आडव्या बाटनं प्रहार चढवलाय, लांब लचक बॉल सीमा पार डीप स्क्वेअर लेगला क्लिअर केला, ठोकला षटकार. एकोणतीस धावा धाव फलकावरती. प्रवीणच्या विरोधामध्ये षटकार आलाय मारुती माली यांच्या बाट मधून. इतक्या दूर मारलाय की आता चेंडू देखील परत येणार नाही. शोधावा लागतोय, सिक्सरचा बॉल आहे त्याच्यामुळे एकदा का तुमचं बॅट अँड बॉलचं कनेक्शन प्रॉपर झालं ना की बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळेल. या बॉलला मॅच बॉल आलाय. थँक्यू सो मच आमच्या लाडक्या प्रेक्षकांचं, ज्यांनी हा बॉल मैदानाच्या आतमध्ये आम्हाला लगेच दिला. मनापासून तुमचं धन्यवाद. आमदार चषक 2026 या स्पर्धेमध्ये पुनश्च एकदा ऑन साइडला खेळलाय, टायमिंग जाईल सीमा पार, ठोकलाय बॅक टू बॅक दुसरा मारुती माली ब्रँडेड षटकार. यावेळी चांगला बॉल. यावेळी अगदी जर पाहायला गेलं तर ओळखलं की जिथे मात्र मारुती माली यांचा स्ट्रॉंग झोन आहे आणि आता मात्र लगेच आपली व्हेरिएशन चेंज केली. आणखीन एक षटकार जर आला तर आदरणीय नरेशजी मिनमिने यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. फ्लिक केलाय, दिशा दिली आहे, गॅप मोठी आहे, बॉल सरळ जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. धावा 4, चौकार. धन्यवाद डीजे. नरेशजी मिनमिने यांच्याकडून मारुती माली यांच्यासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज आलाय. काय बॅटिंग केली आहे ना अगदी आपण पाहताय मारुती माली यांनी, आणि त्यांच्याच बॅटिंग खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर आमदार चषकामध्ये इतकी दर्जेदार राहिली होती आणि असं आता असं वाटतंय की तिथून ती मॅच सोडली होती आणि आता इथं पुन्हा एकदा चालू केली आहे. इतकी जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. 10 बॉलमध्ये तब्बल 24 या धावसंख्येवरती ते बॅटिंग करतात आणि 9 बॉलमध्ये 12 प्रवीण पतारे. एकंदरीत टीमची धावसंख्या 39. 3 ओव्हरचा खेळ समाप्त झाला आणि आता अक्षय आला पुन्हा एकदा सेकंड स्पेलमध्ये.
अक्षय सेकंड स्पेलमध्ये गोलंदाजी मार्क होती, परंतु आता एंड बदलला अक्षयचा, कारण की या एंडने आपण 3 ओव्हर करतोय आणि त्या एंडने 2. पहिलाच बॉल अक्षयचा अगदी जर पाहायला गेलं तर पडल्यानंतर थोडासा बाउन्स करत पुढे निघाला आणि पंचांनी लगेच मात्र सांगितलं की हा बाउन्सर डॉट बॉलच आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु आता बॅटिंग करणाऱ्या टीमनं पंचांच्या ओ फटका ऑन साईडला. ओ फिल्डर त्या ठिकाणी प्रयत्न थोडे अपुरे पडले आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे आला षटकार. आणखीन एक षटकार आला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज, परंतु हा फटका मिस टायमिंग आहे हवेमध्ये. फिल्डर रोशन करण्यात झाली आहे चुकी. मोठा चेस होता फिल्डर साठी. अगदी आपण पाहताय डीप मधनं वेगाने धावत आले होते 30 सर्कल पर्यंत. कॅच ऑलमोस्ट त्या ठिकाणी कॅरी झाला होता, परंतु हातामध्ये पडल्यानंतर बॉलनं मात्र धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. काय बॅटिंग चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. प्रवीण पतारे 13 बॉल मध्ये 26 धावसंख्येवरती बॅटिंग करतायत. ओ चांगला बॉल. यावेळी मात्र कमबॅक पाहायला मिळालं. अक्षय गावडेचं डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. हे बाटलच खऱ्या अर्थानं या मॅच मधलं सगळ्यात महत्वाचं राहणार आहे. अक्षय गावडेच्या विरोधामध्ये प्रवीण पतारे. हो आणखीन एक चांगला बॉल. हा प्रयत्न खऱ्या अर्थानं राहिला प्रवीण पतारे यांचा जाग्यावरून खऱ्या अर्थानं स्ट्रोक खेळण्याचा, परंतु अक्षय अगदी आपण पाहायला गेलं ना तर एक महत्वाचा गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे खऱ्या अर्थानं तो अनुभव आहे. एक चुकीचा बॉल डिलिव्हर्ड झाल्यानंतर ज्याच्यावरती षटकार आला आणि त्याच्यानंतर लगेच आपली व्हेरिएशन त्यानं चेंज केली आणि पुनश्च एकदा प्रवीण पतारे यांच्या विरोधामध्ये बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू फेकलेत. 53 धावा धावफलकाबद्दल आला. 4 ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 53 झालात. पहिल्या ओव्हरमध्ये धावा आल्यात 7. अक्षयच्या विरोधामध्ये सेकंड ओव्हरमध्ये धावा आल्यात 13. थर्ड ओव्हरमध्ये आपण पाहता प्रवीणच्या विरोधामध्ये धावा आल्या तर तब्बल 19 आणि आता पुनश्च एकदा सेकंड स्पेलमध्ये अक्षयच्या विरोधामध्ये धावा आल्या तर 14. आणि महत्वाचं म्हणजे स्वर्गीय भास्कर 11 अंजप टीमची सलामीचे दोनही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतायत आणि आता गोलंदाजी मार्क वरती आपण पाहताय जयेशला. जयेश गोलंदाजी मार्क वरती आलाय. शेवटचं षटक त्याच्याकडे सोपवलं. 53 तर धाव फलकाबद्दल आलात. अर्धशतकचं झालंय अंजप टीमचं. हो कट केलाय शॉर्ट थर्डमॅनला योगेश जुले. बॉलला स्टॉप करतात तोपर्यंत एक धाव कंप्लीट झाली आहे. पुनश्च एकदा स्ट्राईक आले प्रवीण पतारे यांच्याकडे. दोघांमधलं जे अगदी आपण पाहताना जे तालमेल आहे ते जबरदस्त आहे. एखाद्या बॉलवरती आपण पाहताय मारुती माली यांनी आक्रमण केलं, एखाद्या बॉलवरती प्रवीण पतारे यांनी, परंतु सिंगल डबल देखील तितक्याच महत्वाची आहे ते देखील पाहायला मिळालं. यावेळी पुनश्च एकदा ऑन साईडला केलेत. अलॉंग द कार्पेट बॉल निघालाय. एक कंप्लीट झाले. सेकंड साठी कॉल आणि ते फेकी खराब. नॉर्थ स्ट्राईक एंड वरती फेकी होणं गरजेचं होतं. फेकी झाली स्ट्रायकिंग एंड वरती आणि इथून मात्र धावा मिळाल्या त्या 2. कदाचित रनआउटची विकेट देखील पाहायला मिळाली असती, परंतु तिथे 2 धावा आल्यात. 2 धाब्यानं 56 धावा धाव फलकावरती. जयेश
हो फटका चांगला केला डीप अगदी आपण पाहता बॅकवर्ड पॉइंट मधून डीप बॉल फेके होईल तोपर्यंत धाव मिळतीये पुन्हा एकदा दुहेरी धाव 58 धावा धाव फलकात 3 बॉलचा खेळ समाप्त झाला 3 मध्ये 5 धावा आतापर्यंत खर्च केला 3 मध्ये एकही मोठा फटका आलेला नाहीये दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने खेळ करतात पार्टनरशिप चांगली बिल्डअप झाली आहे अगदी जर पाहिलं गेलं तर मात्र 50 धावसंख्येची पार्टनरशिप या दोन्ही फलंदाजांमध्ये या स्पर्धेमधील खऱ्या अर्थाने पहिली पार्टनरशिप असेल समोर खेळला जाईल बॉल सीमा पार षटकार देखील माहिती आणि लगेच मात्र खेळपट्टी सोडून ते मैदानाच्या बाहेर आलेत